मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक रिक्षा ज्यामध्ये 8 प्रवासी होते ती रिक्षा पलटली। ते सर्वच्या सर्व प्रवासी त्या रिक्षाखाली दबले असताना बाजूने एक बाईक रायडर म्हणजे एक व्यक्ती आपली बाईक घेऊन जात असताना ही घटना घडते। तेव्हा हा अपघात त्या बाईक रायडरच्या डोक्याला लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झालाय। तो पाहिल्यानंतर मात्र खरोखरच डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्कीच राहत नाही। असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा बाईकस्वार प्रवाशांना भरलेली रिक्षा पलटी होताच तेथे धाव घेतो। त्यावेळी सर्व प्रवासी हे जोरजोरात वेदनेने मदतीसाठी ओरडत होते। तेव्हा हा बाईकस्वार ते रिक्षा उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याची एकट्याची ताकद ही खूप कमी पडत असते, अपुरी पडत असते। तेव्हा तिथे एक बाईकस्वार आल्याचे पाहताच त्या पहिल्या बाईकस्वाराने त्या दुसऱ्या बाईकस्वाराला मदतीसाठी त्याने हाक दिली आहे। लगेच तो बाईकस्वार देखील तिथे मदतीला धावल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। हळूहळू बघता बघता आणखी काही जण तिथे मदतीला धावताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। हे सर्वजण मिळून ही पलटलेली रिक्षा उचलण्याचा प्रयत्न करतायत। त्यातीलच एक पहिला बाईकस्वार ओरडतो, इकडे या, इथे लहान मुलगा अडकलाय, इथे लहान मुलाला पहिल्यांदा बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया। तेव्हा सर्वजण इकडे या बाजूच्या साईडला येतात आणि रिक्षाला उचलतात। तेव्हा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्या मुलाच्या पायावर रिक्षा पलटली होती। तो मुलगा वेदनेने विवळत होता। अशा वेळी त्याला वाचवल्यानंतर मात्र वडिलांनी त्याला जवळ घेतले, त्याला धीर दिला आणि वडिलांनी त्याला पाणी देत बाजूला घेतले। सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही। मित्रांनो, त्या बाईकस्वाराने जे कर्तव्य केलेले आहे ते खरोखरच आता सध्या स्थितीला कोणी करत नाही। नशीब तेथे बाईकस्वाराच्या डोक्याला कॅमेरा लावलेला होता, त्यामुळे ही घटना आणि मदत करताना त्याला कशाची भीती वाटली नाही। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।